सोड सोड तर आगे तर गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आता सासरची हे संपलं वाट सासरची ड्युटी संपली. सासरचा पाहुणचार संपला. आता माहेरचा पाहुणचार घ्यायचा म्हणून माहेरला चालले आता. तर पाहू शकता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30. तर आता 4:30 वाजलेत. आमच्याकडे बघा कॅनलला पाणी, भरपूर कॅनलला पाणी. मी गावाला आले आणि आजारी पडले. गावाला थंडी पण आहे, अजून थंडी आहे गावाला आणि मुंबईला गरम होते. आता चाललेली आहे मी माहेरी, माझ्या माहेरी. आता उद्याचे दिवस माहेरी राहणार. गोइंग टू मुंबई. आपलं मुंबई आपलंच हे काम चालू, परत ड्युटी चालू, मुंबईची ड्युटी. फक्त 4 दिवसाचा पाहुणचार गावाला असतो, बाकी काही नाही. एक संध्याकाळचा व्ह्यू गावाकडचा बघा. हे आहे आमच्या गाया. आहे आमचा वाघ्या. हा वाघ्या वाघ्या पहिलवान आहे आमचा, पहिलवान आहे ना, आहे ना तो. आमचे नवीन मेंबर हे बघा, आमचा रायबा बघा. हा आमचा रायबा. ते बघा एका आईपासून मुलाला वेगळं केलं. ती बघा कशा आतमध्ये चाललाय डिस्को. हे बघा 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 हे बघ बघा. आणि ती किती वरडती. वाघ्या बघा. हे बघा याच काय चाललंय बघा बघा बघा. त्याला आनंद होतोय बघा, ह्याचा आनंद. चल चल चल. आम्ही आल्यावरती आनंद होता, आनंद. तर इथं पाहू शकता आम्ही आलेले आहे माहेरी. तर तुम्ही पाहिलंच असेल. तर इथं आहे आमच्या म्हणजे आमची जी गाय आहे माझ्या पप्पांची, त्या गायीला आहे ना झालं महिना झालं त्या गायीला येली आहे ती. तर तिला झालेला आहे गोरा. त्याचं नाव ठेवलेलं आहे रायबा. ती लोक कृष्ण पण बोलतात, आम्ही रायबा बोलतो. तर लहान आहे ते. तर ते असं बाहेर थोडंसं आता त्याला बाहेर काढायला लागलेत. पण ते बाहेर जर सोडलं ना एवढं पळतं ना ते, तर मोकळं सोडलं तर ते हातातच भेटत नाही. म्हणून मला बोलले की तू घेऊन दाखव तिला, त्या गोऱ्याला, की तुला आवडतं का पाहू दे. तर मी त्यांना चॅलेंज केलं की मी त्याला सोडणार नाही म्हणून. तेव्हा मग मी त्याला घेतलं आणि तो उड्या मारत होता, भरपूर खेचायचा प्रयत्न करतो. कारण का आपण बोलतो पण लहान जनावरांच्या अंगात सुद्धा भरपूर अशी ताकद असते. खूप जीव खाऊन ओढत होता तो मला, पण काय त्याला जमलं नाही. मी पण चिकट आहे, मी पण त्याला सोडलं नाही. आणि त्याला तिथल्या तिथं थोडंसं फिरवलं. कारण का जनावरांना कसं थोडंसं बाहेर, जसं आपण लहान मुलांना चालायला लागलं कसं थोडंसं बाहेर काढलं का त्यांना वाटतं आपण किती पळावावरती किंवा चालायला पाहिजे. तर तसंच हे जनावरांचं देखील असतं. तर त्याला असं वाटायचं किती पळू आणि कुठं कुठं पळू असं वाटायचं. तर त्याच्यानंतर थोडा त्याला पळवलं आणि माझं चॅलेंज पूर्ण केलं. आनंद कशात ना कशात तरी शोधायचा असतो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हा आहे कसा वाटला आमचा घोरा म्हणजे आमचा रायबा तुम्हाला, ते पण नक्की कमेंट्स करून सांगा. कसा दिसायला कसा ते पण सांगा. तर मला खूप आवडतात म्हणजे असे गाया वगैरे. मला त्याची आई जी आहे ती खूप मारकी आहे, ती मारते खूप, ती कोणाला येऊन नाही देत जवळ. पण कसं आहे ना, लहान बोलतात ना आपण, काही पण लहान वस्तू किंवा काही दिसलं ना तर दिसायला ते छानच वाटतं. तर त्याच गायीचा त्या दुसऱ्या एक आमच्याकडे गाय होती, त्याच गायीचा एक आहे तो आहे शिवा. तर तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितला असेल शिवा. तो सुद्धा असाच छोटा होता. त्या छोट्याच शिवाचा असतो बैल झालेला आहे, म्हणजे गाड्याचा बैल.
आता गेल्या वर्षीच ह्याच गायीला कालवड झाली होती, पण ती काही कारणात काहीतरी चुकीमुळं ती गाय म्हणजे कालवड मेली. तर ही आहे बघा त्याची आई, आमच्या रायबाची आई. पण खूप डेंजर आहे, ती मारते खूप, म्हणून तिच्या पुढं कोणीच जात नाही. माझे पप्पाच फक्त जातात आणि माझा भाऊ. तर बघा किती आईची माया कशी असते ना, थोडा वेळ तरी त्याला बाहेर काढलं ना तर तिच्या जीवाचा वर खाली होतो. आपण बोलतो ना, आई आणि जनावरांमध्ये काहीच फरक नसतो, पण आपल्याला त्यांना बोलता येत नाही आणि आपण बोलून दाखवतो. तर इथं माझे पप्पा संध्याकाळची त्यांची खाण्याची तयारी करत होते, कारण का दूध वगैरे काढायला लागतं संध्याकाळची. त्यांना सगळा चारा वगैरे कापून ठेवावा लागतो. दूध वगैरे काढून झालं हा चारा टाकावा लागतो त्यांना. कसा वाटला ब्लॉग?